अहिल्यानगर आता केवळ उद्योग नगरी राहिली नाही का? पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात आंदेकर टोळीचे हात आता थेट अहिल्यानगर पर्यंत पोहोचले आहेत का? एका उद्योजकावर भर दिवसा कोयत्यानं जीव घेणा हल्ला होतो. घटनास्थळी काडतुसे सापडतात आणि तपास जसा जसा पुढे सरकतो तसं तसं समोर येतं एक धक्कादायक पुणे कनेक्शन. पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले तरुण, जप्त झालेली पिस्तुलं आणि टोळीवादाचं वाढतं सावट. अखेर अहिल्यानगरमध्ये सुरू आहे काय, याचाच उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. अहिल्यानगरच्या सावेडी परिसरात उद्योजक चिरंजीव गाडवे यांच्यावर रविवारी सकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आला. कोयत्यानं वार करण्यात आले तर गोळीबार झाल्याचा सुद्धा संशय व्यक्त होतोय. घटनास्थळी पोलिसांना रिकामी काडतुसं मिळाल्यानं प्रकरण अधिक गंभीर बनलंय. प्राथमिक तपासात जुन्या वैरातून हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून तोफखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 5 जणांना या घटनेत अटक सुद्धा केली आहे. त्यापैकी 4 आरोपी पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे हे आरोपी अवघ्या 19 ते 20 वर्ष वयोगटातील असल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसं, कोयता आणि बटन चाकू असा मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चिरंजीव गाढवे यांच्यावर हा पहिलाच हल्ला झाला नव्हता. या आधी सुद्धा 17 मे रोजी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या घटनेनंतर त्यांनी खंडणी आणि धमक्यांची तक्रार पोलिसांकडे दिली. त्यामुळे हा हल्ला केवळ वैयक्तिक वाद नसून संघटित गुन्हेगारीशी संबंधित असण्याची शक्यता अधिकच बळकट झाली आहे. या प्रकरणात आंदेकर टोळीचं नाव समोर आल्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील गुन्हेगारी विश्व चर्चेत आलंय. गेल्या काही महिन्यात आंदेकर टोळी आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांमधील संघर्षामुळे पुण्यात गोळीबार, हत्याकांड आणि सुडाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. पोलिसांना संशय आहे की काही गुन्ह्यांचे सूत्रधार तुरुंगातून सुद्धा या टोळीचं नेटवर्क चालवत आहेत. त्यामुळे या टोळीचा प्रभाव पुण्याबाहेर विस्तारत असल्याची भीती व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे याआधी जामखेडमधील कुख्यात गुंड सागर मोहोळकर वरील सुद्धा गोळीबार प्रकरणात पुण्यातील गुन्हेगारी टोळीचं कनेक्शन उघड झालं होतं. आता गाडवे हल्ला प्रकरणात आंदेकर टोळीचं नाव समोर आल्यानं पुण्यातील टोळ्यांचं जाळं थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे अहिल्यानगर पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात आता खंडणी, टोळीवाद, कोयता गँग आणि शस्त्रसज्ज गुंडांच्या हालचाली वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. पुण्यातील कुख्यात टोळ्यांचा वाढता हस्तक्षेप रोखणं आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं हेच आता पोलिसांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? पुण्यातील टोळ्यांचं जाळं खरंच आता इतर शहरांपर्यंत महाराष्ट्रभर विस्तारत आहेत का? याबद्दल काय केलं जाऊ शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.